भाग आता 5-6 महिना पूर्ण खतम होऊन जात आहे, तरी पण इकडं आपली हालत बांधायची कशी आहे. हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही बाहेर आलो ना फिरासाठी आणि पहा इकडं आम्ही आईस्क्रीम खात आहोत. हे आईस्क्रीम आहे वियर्सची, पण थोडीशी मला खासाठी दिलं नाही. टेस्टी इधर तो देख के बोल, सामने चले गए सारे. तर ठीक आहे, चलो हम भी चलते हैं. तर व्ह्युअर्स म्हणजे माझ्यासोबत राहिला, मी ब्लॉग बनवत राहिलो, तर मी बनवतो म्हणते आणि हॅलो गाईज आपला स्टार्ट करते. तर आज व्ह्युअर्सला भेटले इकडूनच आईस्क्रीम, म्हणजे घन्नू वगैरे ब्रह्मपुरीला गेले होते आणि तिकडूनच आईस्क्रीम घेऊन आणला. तर व्ह्यूला मिळाली एक, तर तोच खात आहे आणि मला पण थोडीशी दिलं व्ह्यूनं. आणि आता आम्ही चाललो तिकडं फिरायला. तुम्हाला काय दाखवतो, नहर दाखवतो तिकडचा आणि कसा काय प्रोग्रेस चालू आहे नहराचा काम उन्हाळ्यात ते दाखवतो. आता आम्ही तिकडे जाणारच होतो, आता माहीत नाही तिकडे जाणार की नाही. तर इकडंच थांबलो आता. इथं बाकीचे सर्व बसून आहेत आणि मी इथंच ब्लॉग बनवत आहो. आणि माझ्या समोर पाग आहे, सनसेट चालू आहे, किती सुंदर आणि सनसेट होत आहे. आणि व्ह्युअर्स माझ्या समोर आला. का करताय व्ह्यू? हेलिकॉप्टर उडवत आहे, एरोप्लेन उडव. मोसम पाहायचं तर कसा झाला आहे, म्हणजे थोड्या वेळेस आता थांबलोच होतो आम्ही येतं आणि हवा चालू झाली आहे आणि सनसेट म्हणजे पूर्ण सूर्य डुबून गेला आहे. समोर पहा पूर्ण किती खतरनाक, म्हणजे सुंदर व्ह्यू दिसत आहे पहा समोर, एक नंबर. आणि सर्वजण इकडे बसून आहेत. रोड पहा, हा नवीनवाला रोड आहे. बबली का करत असेल तू? बबली इथं मधातच रोडच्या बसली आणि काहीतरी करत आहे. तर मोसम म्हणजे एक नंबर झाला आहे, शांत शांत. आलून तेव्हा म्हणजे थोडी तरी ऊन होती, पण आता हवाही चालू झाली आहे एक नंबर. सनसेट म्हणजे सूर्यही पूर्ण बुडला आहे आणि पाणी येण्याला एक मोसम झाला आहे, पण वाटत नाही आता येईल का होईल पाणी. कारण तर का कुठं आहे साप आहे म्हणते, पण साप येते नाही, तो स्नॅपचॅट विचकत आहे ते. तर तिकडं स्नॅपचॅटमध्ये तो साप येते नाही, तर तोच ते लावला आहे त्यांनी फिल्टर आणि साप आला आहे म्हणतायत. आता 5-6 महिना पूर्ण खतम होऊन जात आहे, तरी पण इकडं आपली हालत बांधायची कशी आहे. आणि व्ह्यू गाईस, व्ह्यू म्हणजे असा सुंदर दिसतं इकडचा व्ह्यू. पण ह्या बांध्या जे की बांध्या पूर्ण हिरव्या राहायला पाहिजे होत्या, त्या पूर्ण वारल्या दिसत आहेत. ते काही फोडल्या नाही, काही नाही. भागो. आम्ही आता एक व्हिडिओ बनवला होता सापाचा, तो पहा इकडे. एकदा दाखव. तर आपला साप म्हणजे तो काही असलीचा साप नाही, तर आपल्या मोबाईलमध्ये स्नॅपचॅटचा तो एक फिल्टर आहे, म्हणजे त्यातून साप येते धावत आणि आपल्या मागे धावल्यासारखी वाटते. तर तोच आता बबली शूट करत होती आणि त्याचाच मी एक क्लिप घेतला होता ब्लॉगमध्ये. गाईज इकडं आग लागली आहे, आग. आणि आता आम्ही घरीच जात होतो, तर इकडं आग दिसली आणि ते आग म्हणजे सांभाळूनच लावलेली आहे, जास्त काही म्हणजे प्रॉब्लेमॅटिक नाही आहे. तर आता आम्ही चाललो आहोत सर्वजण घरी. पहा इकडं व्ह्युअर्स वगैरे सर्वजण आता घरी चाललो. हे आहे आमच्या गावची तळ्याची पार, इकडं आहे हिरवा सुंदर नजारा. तर आजचा ब्लॉग जो होता मी इथंच एंड करतो. किती शूट केलो आजही माहीत नाही, थोडासा शूट करतो आम्ही, जास्त मोठा ब्लॉग बनवत नाही आहे. तर कसं वाटलं तुम्हाला ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद, जय भारत. आणि आजचा मी काय थंबनेल टायटल ठेवते माहीत नाही, आता पाहून का भेटेल चांगला अट्रॅक्टिव्हवाला तर तो ठेवून देईन मी आज. बाय.